मी करिश्मा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये। तर आपण साडी नेसायची कशी आणि पदर जो आपण फ्लोइंग पल्लू किंवा प्लीट्सचा पल्लू असा पदर नेहमी काढतो, पण ह्या वेळेस पदर हा मस्त अट्रॅक्टिव्ह पद्धतीने कसा घ्यायचा ते मी इथे सांगणार आहे। तर साडी नेहमी उजव्या साइडने नेसतात, उजव्या बाजूने साडी नेसायला सुरुवात करतात। आता फ्रंटचा भाग आहे मी थोडासा वरती टक केलेला आहे, का तर फ्रंटच्या भागाला निऱ्या येतात, मग निऱ्या थोडा खाली फ्लोर टच असल्या की छान दिसतात। निऱ्यांच्या खाली जर आतली प्लीट्स येत असेल तर दॅट्स लुक ऑकवर्ड, त्यामुळे तुम्हाला फ्रंटची बाजू थोडीशी वरती पण बाकीची मागची बाजू आहे ती पूर्ण फ्लोर टच अशी नेसायची आहे। त्याच्यानंतर एक राउंड कंप्लीट केलेला आहे। त्याच्यानंतर आपण साडीच्या पदराच्या दिशेने चाललेलो आहे। ही साडी मी फॅब्रिकच्या दुकानातून परचेस केली होती। 6 मीटर असं फॅब्रिक मी परचेस केलं होतं आणि त्यातूनच मी थोडंसं फॅब्रिक कट करून ब्लाउज स्टिच केलेला आहे। मस्त असं हॉट पिंक कलरची साडी आहे। पर मीटर मला 200 रुपये असं पडलेलं आहे कापड आणि सुंदर वाटते, कलर मस्त सोबर आहे, पार्टी वेअरची साडी आहे। त्याच्यानंतर आपण पदर वरती ठेवून घेतल्यानंतर प्लीट्स करूयात। प्लीट्स घेताना थोडंसं अंतर ठेवून प्लीट्स सुरुवात करूयात प्लीट्स तयार करायला। काय होतं, तुम्ही जर अंतर नाही घेतलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम सुरुवातीपासून प्लीट्स सुरू केल्या तर मग खालीपर्यंत त्या प्लीट्स येत नाहीत, त्यामुळे नेहमी थोडंसं अंतर घ्यायचं आणि थोड्याशा पुढपासून प्लीट्स तयार करायच्या। त्याच्यानंतर शेवटची प्लीट्स आहे त्याचा काठ शो झाला पाहिजे, म्हणजे वरची बाजू शो झाली पाहिजे, अशा पद्धतीने ठेवायची आणि सगळ्या निऱ्या एकावर एक ठेवूनच आतमध्ये साडी टक करायची। जर तुम्ही डायरेक्ट टक केली तर सगळ्या प्लीट्स पसरलेल्या जातात। आता जी राहिलेली साडी आहे ती आपल्याला मागच्या बाजूला टक करायची आणि सगळी साडी मस्तपैकी खोचून घ्यायची आहे। शेपवेअर यूज करू शकता, पेटीकोट यूज करू शकता। इथे मी पेटीकोट यूज केलेला आहे, शेपवेअर पण यूज करू शकता, थोडंसं मस्त शेप दिसतो। म्हणजे मी तर यूज टू नाही आहे शेपवेअरशी, मला पेटीकोट ओके आहे। हां, शेपवेअर ज्यांचे थोडीशी मीडियम साईज आहे, लार्ज साईज आहे, एक्सेल आहे, ते शेपवेअर नक्की यूज करू शकतात। पण शेपवेअरमध्ये खाली बसायचं म्हटलं की थोडासा प्रॉब्लेम होतो, जिथे तुम्हाला उभ्याने काम करायचं किंवा चेअरवर बसायचं त्या ठिकाणी नक्की शेपवेअर यूज करू शकता। तर आता आपण पदराच्या साईडला आलेलो आहोत, म्हणजे पदर करत आहोत। पदर हा नेहमी लेफ्ट शोल्डरवर असतो, पदराची उंची ही गुडघ्याच्या खाली असते आणि आता मी प्लीट्स सुरू करत आहे। पदर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनेच दाखवणार आहे, पण सुरुवातीला आपल्याला प्लीट्स घ्यायच्या आहेत आणि जो भाग शोल्डरवर येतो तो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडासा फोल्ड करून घ्यायचा आहे। आता शोल्डरवर कोणता भाग येतो ते पहिल्यांदा चेक करा, साडी व्यवस्थित फिटिंगमध्ये घ्या हिप लाईनवर, म्हणजे हिप लाईन आपली छान कर्वी दिसते। त्याच्यानंतर जो भाग शोल्डरवर येतो त्याच्यानंतर त्याला घेऊन मी रबर लावलं आहे, एक हेअर बँड लावलेला आहे, म्हणजे मस्त असं रबर लावा। आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्लॉवर करायचा आहे पदराचा, तर त्यासाठी जे आपण पॅक केलेलं आहे त्याला मस्त असं फुलवा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान ते फ्लॉवर फुलून घ्या आणि त्याचे दोन्ही एंड्स आहेत त्याला सेफ्टी पिनने ते फ्लॉवर पॅक करा। दोन्ही एंड्सला सेफ्टी पिन लावून फ्लॉवर मस्त असं पॅक होईल आणि तीच सेफ्टी पिन तुम्ही शोल्डरला लावू शकता, वेगळी लावण्याची अगदी गरज नाही आहे। असं मस्त असं फ्लॉवर मी शोल्डरला केलेलं आहे आणि साडी व्यवस्थित तुम्हाला फ्रंटनी पण पॅक करता येते, म्हणजे यू कॅन हाईड युअर बस्ट एरिया विथ दिस काइंड ऑफ पल्लू आणि दिसायलाही छान दिसतं। जिथे आपण मस्तपैकी होस्ट म्हणून आहोत किंवा गेस्ट म्हणून आहोत अशा टायमिंगला अशी साडी नेसली की सगळं लक्ष तुमच्याकडेच जाईल आणि मस्त अशी साडी वाटेल, यू लुक लाईक सेलिब्रिटी। तर असा हा सुंदर साडी ड्रेप आहे, खूप छान दिसतो। वेस्टर्न साडीला जास्त उठून दिसतो, काठापदराच्या साडीला दिसणार नाही आहे फ्लॉवर, जेव्हा त्याचं काठ त्याच कलरचा असेल किंवा बॉर्डरलेस साडी असेल अशा पद्धतीची साडी नेसा। अजून मी दुसऱ्या साडीवर पण ट्राय केलेला आहे हीच पद्धत, तर कशी वाटते ते पाहू शकता आणि व्हिडिओ आवडल्यासच नक्की लाईक करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।